आणि त्या मुसलमान मला म्हणाले तर या बाईच्या हातचा मला स्वयंपाकाचा आहे. या बाईचं नाव पार्वती आहे, लक्षात असू द्या. मग महाराज काही करा म्हणले, या बाईला स्वयंपाक करायला लावा म्हणले. मला जेवायची इच्छा झाली म्हणले स्वयंपाकाची. काय करते स्वयंपाक बाई? पुढच्या वेळेस काय करते की नाही करते? तिच्याकडे अरे वाचक भाग कुणाला स्वयंपाकाचा आहे? योगीराज निवर्ती महाराजांना स्वयंपाकाचा आहे. बाई सुंदर आहे म्हणले, त्रिशूळ नाकाची आहे आणि तिला स्वयंपाक येते का बघायचंय. आणि तिच्याच हाताने मला स्वयंपाक खायचा आहे. खाईल का स्वयंपाक? महाराज खातील, पण बाई करील काय? काय होईल आपला पुढे जग काय भेटल? असं नको करू म्हणले. तू नको नको म्हण नको माय, देव घरला आलाय म्हणले. तुला जर एकट्याला होईना गेला, पण महाराजाला आपण सगळे करून घालू, पण महाराजाला उपाशी वाट लावायचं नाही. आपल्या घराला महाराज आले, घर चालून आले तर, पण कसं करून आपला स्वयंपाक करून वाढायचा आहे. काय म्हणते बारू? काय बोलती? आज सांगितलं होतं मला, कुणाच नाटक करायचं नाही म्हणले, कुणाच पुढे यायचं नाही. स्वयंपाक खाईल तर मी पारुबाईच्या हातचा खाईल, त्याचा स्वयंपाक खाणार नाही. पारुबाई तर लय हट्टी आहे. पारुबाई तर नग म्हणाली. आता घरचे माणसं म्हणाले, बाई असं नको करू पारू, आणि लवकर स्वयंपाक करू. काय झालं पुढं? महाराज स्वयंपाक. महाराज तुम्ही नाराज होऊ नका म्हणले. पारू नका म्हणलं, आम्ही स्वयंपाक करतो. महाराज मला जमणार नाही. आणा की इकडं. महाराजांना सांगितलं जमणार नाही. स्वयंपाक करत आल तर पारूच करील, आणि पारू जास्त आम्ही स्वयंपाक खाईल. तुम्हाला कोणाला जमणार नाही. काय म्हणतात गरम करते महाराज